नमस्कार मित्रांनो, मी आपली मैत्रीण डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके। आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुम्हाला अगदी सुंदर माहिती सांगणार आहे। तो जर तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला तर निश्चित तुमच्या लिंगातून येणारा पांढरा स्राव ह्याविषयी तुम्हाला सुंदर माहिती भेटेल। मित्रांनो, प्रत्येक पुरुषाच्या मनात विचार असतो, आपल्या लिंगातून जो चिकट स्राव बाहेर पडतो नेहमी नेहमी जर पडला तर आपण आजारी पडणार। त्यांची ही चूक नसते, त्यांना वेगवेगळी माहिती चुकीची माहिती भेटलेली असते आणि बहुतेक डॉक्टरांनाही एवढं माहीत नसतं लिंगातून येणारा स्राव हा निरोगी आहे का आजारी आहे। मित्रांनो, पहिली गोष्ट, पुरुषांच्या शरीरामध्ये लिंगातून चिकट स्राव बाहेर पडतो। तुमच्या लक्षात आले का, ज्या वेळेस आपण एखादी सुंदर स्त्री पाहतो किंवा आपल्या मैत्रिणीशी बोलत असतो, तिचा फोटो पाहत असतो, ऑफिसमध्ये ज्यावेळेस बसतो आणि रस्त्याने चालल्यानंतर आपल्याला छानशी स्त्री दिसली किंवा आपल्या पत्नीला पाहिलं तरी आपल्या लिंगातून हलकासा स्राव बाहेर पडतो। त्याला काय म्हणतात हे अजून लोकांना माहीत नाही। हा काही डॉक्टरांचा क्लास नाही आणि हे केमिकल, बायोलॉजी, फिजिओलॉजी ह्याबद्दल काही आपली चर्चा होणार नाही। हा व्हिडिओ सर्वसामान्यांसाठी मी बनवलेला आहे। मित्रांनो, ज्या वेळेस तुमच्या लिंगातून असा पांढरा स्राव येतो, चिकट स्राव असतो, तो त्याला घाबरण्याचं काही कारण नाही। थोडक्यात कसं, तुम्हाला जर फार भूक लागली असेल आणि तुमच्या आईनी बायकोनी स्वयंपाक केला असेल तर तुमच्या तोंडाला पाणी सुटतं, म्हणजेच काय, लाळ येते। लाळ येणे हा काही आजार नाही। त्याचप्रमाणे जर तुम्ही फोनवर किंवा रस्त्याने किंवा जर तुम्ही सुंदर गाणे ऐकले, तुमच्या आवडत्या स्त्रीशी बोलत असेल तर तुमच्या लिंगातून थोडासा पांढरा स्राव, चिकट स्राव तयार होणार आणि तो बाहेर पडणार। तो त्याला घाबरण्याचं मुळीच कारण नाही। मित्रांनो, दुसरी गोष्ट, तुम्ही लहानपणी पाहिलं असेल, ज्यावेळेस छोटं बाळ 1-1.5 वर्षाचं त्याच्या आईने आंघोळ केल्यानंतर ज्यावेळेस ती झोपवते त्यावेळेस काय होतं, त्याचं लिंग हलकंसं ताठ होतं। ह्याचा अर्थ काय, परमेश्वराने आपल्या शरीरामध्ये म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या शरीरामध्ये एक सिस्टीम बसवलेली आहे, एक मशीन बसवलेली आहे। त्यावेळेस ती थोडी थोडी ॲक्टिव्ह होते। त्यावेळेस त्या मुलाला सेक्सबद्दल थोडंही नॉलेज नसतं, त्याच्या मनामध्ये सेक्सचा विचारही नसतो, तरीही त्याचं लिंग हलकंसं ताठ होतं। म्हणजेच काय, ज्यावेळेस तो मुलगा 10-12 वर्षाचा होतो त्यावेळेस त्याला विरुद्ध सेक्स किंवा स्त्रीविषयी अट्रॅक्शन निर्माण होतं। ते अट्रॅक्शन तयार झालं, त्याचं लिंग ताठ व्हायला लागतं। मित्रांनो, तुमच्या लक्षात आले का, ज्या वेळेस मुलं दाढी मिशी येतात, लिंगाला ताठरता येते, त्यावेळेस त्यांना काय आवडतं, असं मुलींकडे पाहण्यासाठी असं विचित्र बोलणं किंवा अश्लील भाषा वापरणं किंवा तुम्हाला हस्तमैथून केल्यानंतर फार सुंदर वाटतं। म्हणजेच काय, ज्या वेळेस त्यांनी लग्न करायला पाहिजे त्यावेळेस ती मुलं लग्न करत नाही, म्हणजे त्यांची सेक्सची सुरुवात ही उलट्या दिशेने होते। ज्या वेळेस तुम्हाला सेक्सची इच्छा असते त्यावेळेस जर तुम्ही लग्न केलं नाही तर तुमच्या शरीरामध्ये जास्त वीर्य तयार होतं, उष्णता तयार होते, त्यामुळे तुम्ही हस्तमैथून करता। हस्तमैथून केल्यामुळे तुमच्या लिंगाच्या नसा खराब होतात। मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या वेळेस तुम्हाला लघवीला लागते त्यावेळेस तुम्ही लघवीला जाता, ज्यावेळेस तुम्हाला लॅट्रिन लागते त्यावेळेस लॅट्रिनला जाता, परंतु ज्या वेळेस तुम्हाला सेक्सची गरज असते त्यावेळेस तुम्ही लग्न करत नाही। थोडक्यात म्हणजे काय, जर तुम्हाला सतत लघवीला झाली तर तो आजार होतो, सतत लॅट्रिनला गेलं तर डायरिया होतो। म्हणजेच सेक्स करणं ही एक शरीराची गरज आहे। म्हणजे योग्य वेळी जर तुम्ही लग्न केलं तर तुमचा सेक्स लाईफ चांगलं होतं। मित्रांनो, तुम्हाला जर भूक लागली तर तुम्हाला वेळेवर जेवण दिलं तर अन्नाचं पचन होऊन शरीर निरोगी राहतं। त्याचप्रमाणे
जर तुम्हाला भूक गेली आणि तुम्ही जर जेवण केलं तर अपचन होणार. म्हणजेच काय, वेळेवर भेटणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला ज्यावेळेस लग्न करायचं त्यावेळेस लग्न जर केलं तर तुमचा सेक्स चांगला होईल आणि लग्न जर केलं नाही तर तुम्हाला वाईट सवयी लागतील. ज्यावेळेस लिंगातून पांढरा स्राव येतो म्हणजे चिकट स्राव, ज्यावेळेस तुम्ही सेक्स करतो त्यावेळेस लिंगातून पांढरा दुधासारखा स्राव तयार होतो. ते वीर्य, ते सिमेंट, ते नॉर्मल असतं. मित्रांनो, आणखी एक तुमच्या लक्षात आलंय का, गेला आणि काही त्याच्या मनात विचार नाही तरीही त्याच्या लिंगातून पाणी येतं म्हणजे पांढरा दुधासारखा स्राव, हा आजार झाला. आजाराचे प्रकार आहेत. जर तुमच्या मनामध्ये सेक्सचा विचार न करताही वीर्य बाहेर पडलं, सिमेंट बाहेर पडलं, ते शीघ्रपतन. आणखी चौथी गोष्ट माझं सांगायचं विसरलं, कोणतं, ज्यावेळेस तुमच्या लिंगातून पांढरा स्राव पिवळसर असेल, वास येत असेल, तिथे खाज येत असेल तर तुमच्या प्रोस्टेट ग्लँड किंवा तुमचं स्क्रोटम किंवा पेनिसच्या आतल्या बाजूला सूज असेल, इन्फेक्शन असेल तर तुमच्या सिमेंटमध्ये पस सेल फॉर्मेशन होतं आणि ते सिमेंट आजारी असल्यामुळे तुम्हाला लवकर मुलं होत नाहीत, तुमच्या लिंगाला ताठरता येत नाही, तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा होत नाही. ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लक्षात असेल, जे लिंगातून पांढरा स्राव पडतो त्याचं किती 4 प्रकार सांगितले. एक साधा स्राव, दुसरा पांढरा दुधासारखा, तिसरा पिवळसर आणि चौथा म्हणजे सेक्स करताना ज्या वेळेस वीर्य बाहेर पडतं ते आजारी नाही. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिमेंट म्हणजे धातू ह्या स्रावाबद्दल माहिती सांगितलेली आहे, पण तो स्राव आपण स्वतःहून कसा कंट्रोल करायचा हे टेक्निक पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. आपली मैत्रीण डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके.